आधीच आम्ही हा विचार करून निघालेलो की आज सॅटर्डे आहे तर आज गर्दी कमी असेल, पण आमच्यासोबत स्कॅम झाला. आज पण भरपूर ट्रॅफिक आहे, पूर्ण जेम रोडलाच ट्रॅफिक होतं बिकॉज ऑफ ह्या माणसामुळे. संजय गांधींची सभा होती त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं इकडे खूप. आणि नॉर्मली इकडे पेटांमध्ये पण ट्रॅफिक होतं आज खूप. इकडे 4 व्हीलर घेऊन येणं म्हणजे खूप अवघड आहे. 1-2-3 तास एका जागी थांबायला लागणार 4 व्हीलरने. त्याच्यामुळे 2 व्हीलरच घेऊन या इकडे. पार्किंगचा पण प्रॉब्लेम नाही आहे आणि ट्रॅफिकचा पण काही प्रॉब्लेम नाही, 2 व्हीलर कुठनं पण काढता येते. नंतर आम्ही रविवारपेठमध्ये आलो, गाडी पार्क केली आणि ह्यावेळेस आमचा कृष्ण बाप्पा आहे, म्हणजे कृष्णाच्या अवतारामध्ये बाप्पा आमचे. त्याच्यामुळे आम्हाला सगळं मथुरावाला नाही गोकुळाला थीम करायचं. त्याच्यामुळे त्या रिगार्डिंग सगळं आम्ही परचेस करत होतो. ह्यांनी मला फक्त 1.5 तास दिलेला. 1.5 तासात मला सगळं परचेस करायचं होतं. इकडे सगळं ऑलमोस्ट 70% मिळालं. मोरपीस, हार आणि बाप्पाचा कर्टन ग्रीन कलरचा हा होता, तो राहिलेला मला जो. मग इथनंच सगळं परचेस केलं. इथे खूप छान छान माळा वगैरे होता, पण ह्यांनी मला नाही घेऊन दिलं बिकॉज ऑफ ते काही असं आमच्या थीमचा पार्ट नव्हता, त्याच्यामुळे ते यूज नसत झालं. त्याच्यामुळे ह्यांनी मला नाही घेऊन दिलं. जेवढं हवं तेवढंच घेतलं आम्ही आणि बिल करून निघालो बाहेर. कॉटनवाल्याच्या इथे आलो. कॉटन मला जो हवा होता तो इथेच मिळाला. मग कॉटन घेऊन आम्ही हाराकडे गेलो. हार आम्ही ॲक्च्युली खूप शोधले, पण मला हवा होता तसं हार नव्हता मिळत. मग मला हे जे शॉर्ट माळा असतात त्या मिळाल्या. मग मी आता ह्या 2 माळा परचेस केल्यात. त्याचा मी हार बनवणार आहे जॉईन करून. तो मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये डेकोरेशनच्या वेळेस. नंतर मग हार वगैरे घेऊन सगळं डेकोरेशनचं परचेस करून झालेलं. तर म्युच्युअलमध्ये आलो. आईंना साडी घ्यायची होती, त्याच्यामुळे त्यांना कॉटनच्या साड्या लागतात, तर कॉटनच्या साड्या घेतल्या 2. नंतर मी माझ्यासाठी खूप ट्राय केलं मला एखादी साडी मिळेल म्हणून, बट नाही, ह्यांना दया नाही आली माझी. ह्यांनी नाही घेऊ दिली मला साडी, स्कॅम केलं माझ्यासोबत 2. नंतर मी ह्यांना मला ही साडी आवडली. ॲक्च्युली मी त्यांना सांगत होते घेऊन द्या, पण नाही घेऊ दिली त्यांनी बिकॉज ऑफ आत्ताच त्यांनी मला लास्ट मंथमध्ये 2 साड्या घेऊन दिल्यात आणि मी साड्या जास्त नाही घालत, त्याच्यामुळे त्यांनी एकही साडी नाही घेऊ दिली मला. नंतर बिल वगैरे केलं, नाश्ता केला आणि घरी यायला निघालो. आता मी जे डेकोरेशनचं काय काय घेतले, जेव्हा मी आता डेकोरेशनचा ब्लॉग बनवणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आम्ही काय काय शॉपिंग केली. चलो बाय बाय.